चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील राज्यपत्रित अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। राज्यातील या सर्व सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अशा 18 मागण्यासंदर्भात ही महत्त्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी, कोणत्या त्या मागण्या आहेत आणि या बातम्यासंदर्भात राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांचं पुढचं पाऊल काय असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील राजपत्रित अधिकारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। कारण राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण अशा 18 मागण्यासंदर्भात 21 एप्रिलपासून हे सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत। त्या कोणत्या मागण्या आहेत आपण स्क्रीनवर पाहताय। 7 वेळा लक्षवेधी आंदोलनाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न झाले, पण शासनाला 15 महिन्यात चर्चेसाठी वेळच मिळाला नाही। विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या प्रलंबित मागण्यांना शासनाचा विसर पडलेला आहे आणि प्रलंबित मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्यामुळे कर्मचारी, शिक्षक बेजार, सरकारी कर्मचाऱ्यांच्यामध्ये हा दुजाभाव का आणि यासाठी संतप्त सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। या अनुषंगानं राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं हे महत्त्वपूर्ण असं निवेदन देण्यात आलेलं आहे। वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विस्तृत अधिसूचना तत्काळ जारी करण्यात यावी। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यावर माननीय मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यातून एकदा चर्चासत्राचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावं। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहनचालक भरतीवरील बंदी तत्काळ उठवा। 10, 20, 30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा। राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीचा सन 2005 पासूनचा आकृतीबंध तयार करण्यात यावा आणि प्रवासश्रमीच्या ग्रामपंचायतीमधील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचं नियमित समावेशन करण्यात यावं। सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी यांना सर्व महत्त्वाच्या SP तळात कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी। सेवानिवृत्तीचं वय 60 करा। 10 वर्ष सतत काम करत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा। एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या द्या। लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ कार्यात्मक उच्च पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतं, त्यामुळे अपेक्षित वेतनवृद्धीचा लाभ संबंधितांना मिळत नाही। यामुळे सुधारित धोरण लागू करण्यात यावं। PF RDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी। सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना भ्याड हिंसक हल्ल्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी, यासाठी IPS कलम 353 मध्ये दुरुस्ती करून कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावं। सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1981च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा। ज्या विभागात सेवाभरती नियम व आकृतीबंधास अद्याप शासनाने मंजूर घेतलेली नाही त्यांना अशा मंजूर विहित मुदतीत घेण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात। शिक्षकांचं जीवन उद्ध्वस्त करणारा 15 मार्च 2026चा संच मान्यतेचा शासन आदेश जो आहे त्याचा पुनर्विचार करण्यात यावा। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा। अशा संदर्भातल्या ह्या महत्त्वपूर्ण 18 मागण्यासंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्ग 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।